नमस्कार, मी ऋषिकेश गोळेकर. पुढील 15 दिवसासाठी माजलगाव आणि माजलगाव परिसरातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा सल्ला आणि एक अंदाज देत आहे. तर साधारणतः 17 जुलैपासूनच म्हणजे आजच्या दिवस जर सोडला तर उद्यापासूनच तापमानामध्ये थोडीशी घट होणार आहे. आज 15 जुलै, तर साधारणतः 37 डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला आज स्कायमेटवर दिसून येत आहे. उद्यापासून मात्र तापमानात थोडी घट होणार आहे. त्याचबरोबर 17 तारखेला 35पर्यंत तापमान कमी होईल, 19ला तापमान ते 30पर्यंत खाली जाईल. असं करत करत ते तापमान साधारणतः म्हणजे या महिन्याच्या शेवटी हे 27 डिग्री सेल्सिअसपर्यंत जाणार आहे. त्याचबरोबर हवेची जे वेग आहे, आजचा हवेचा वेग हा 25 किलोमीटर पर आवर आहे. उद्या त्यामध्ये थोडी वाढ होणार आहे, 26 किलोमीटर पर आवर होणार आहे. मात्र 17 जुलैपासून हवेचा वेग देखील कमी होणार आहे, तो 23 किलोमीटर पर आवर होणार आहे. असाच तो कमी होत 23 किलोमीटर, 24 किलोमीटर, 25 किलोमीटर असा वाढत जाऊन पुन्हा कमी होणार आहे. म्हणजे 17 जुलैसाठी ही फिजिबल तारीख आहे. 17 जुलैला मात्र नक्की माजलगाव आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे. कारण ह्युमिडिटी देखील आज सध्या जरी कमी असली 88%, तर ह्युमिडिटी देखील 17 जुलैला 92% वाढणार आहे. म्हणजे 17 जुलैला ह्युमिडिटीसुद्धा चांगली असणार आहे, हवेचा वेग देखील कमी असणार आहे. त्याचबरोबर तापमान देखील कमी झालेलं असणार आहे. आज तापमान 36 आहे, ते तापमान 34 डिग्रीवर येणार आहे. त्यामुळे 17 जुलैला थंडरस्टॉर्म्स म्हणजे वादळी वाऱ्यासह पाऊस माजलगाव आणि आजूबाजूच्या परिसरात होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर 18ला देखील थोडा लाईट रेन असेल, कमी पाऊस असेल. मात्र 19ला पुन्हा अशीच परिस्थिती असेल. 19ला देखील हवेचा वेग हा जरी वाढलेला असला, ह्युमिडिटी मात्र कमी असणार आहे आणि तापमानामध्ये आणखीन घट होणार आहे. 29 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान हे कमी होणार आहे. खास करून बघितलं तर म्हणजे 17 तारखेला तर पाऊस पडणारच आहे, त्याच पडण्याची शक्यता 40% आहे. त्याचबरोबर 19 जुलैला जर बघितलं तर 19 जुलैला सुद्धा पूरक परिस्थिती आहे. ह्युमिडिटीसुद्धा 90%च्या वर असणार आहे. वाऱ्याचा वेग देखील 24 ते 25 किलोमीटर पर आवर असणार आहे. त्याचबरोबर तापमान 29 डिग्री सेल्सिअसपर्यंत खाली आलेलं असणार आहे. तशीच परिस्थिती 23 जुलैपर्यंत राहणार आहे. 23 जुलैला तर तापमान हे 29 डिग्रीपेक्षाही कमी होणार आहे. त्याचबरोबर वाऱ्याचा वेग जरी वाढलेला असेल तर ह्युमिडिटी मात्र 90%पेक्षा जास्त असणार आहे. म्हणून माजलगाव तालुक्यासाठी 17 जुलै, 19 जुलै आणि 23 जुलै ह्या 3 तारखा ह्या खूप फेवरेबल तारखा आहेत. म्हणजे 15 जुलैपासून जर 30 जुलैपर्यंत, 29 जुलैपर्यंत आपण 14 दिवसाचं फॉरकास्टिंग स्कायमेटचं जर बघितलं तर स्कायमेटवर सांगितल्याप्रमाणे 17 जुलै, 19 जुलै आणि 23 जुलै या 3 तारखांना माजलगाव तालुक्यामध्ये पावसाची शक्यता देखील 40%पेक्षा जास्त आहे. ह्युमिडिटी देखील 90%पेक्षा जास्त असणार आहे. त्याचबरोबर वाऱ्याचा वेग जो कमी लागावा लागतो तो देखील साधारणतः आज जो 26 किलोमीटर प्रति आवर आहे, तो 23-24 किलोमीटर प्रति आवरपर्यंत कमी होणार आहे. त्यामुळे वाऱ्याचा वेगही कमी होणार आहे, ह्युमिडिटीत वाढ होणार आहे. तापमानात देखील आज 36 डिग्री सेल्सिअस तापमान आहे, ते 17 तारखेपासून 34 डिग्री सेल्सिअसवर होणार आहे. 19 तारखेला ते 32 डिग्रीवर येणार आहे आणि पुढे ते 23 तारखेला तर 30 डिग्री सेल्सिअसपेक्षाही कमी होणार आहे. त्यामुळे 17 जुलै, 19 जुलै आणि 23 जुलै या 3 तारखांना मात्र माजलगाव तालुक्यामध्ये आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये पाऊस पडण्यासाठी कुठलाही अटकाव असण्याची शक्यता नाही. परंतु IMD भारतीय हवामान विभागाने देखील सांगितलेलं आहे की पुढील आठवड्यामध्ये सरासरीपेक्षा तसा पाऊस कमीच राहणार आहे. परंतु थोडाफार का होईना पावसाला सुरुवात आपल्याला 17 जुलै, 19 जुलै आणि 23 जुलैला होऊ शकते. हा स्कायमेटचा अंदाज आहे. आता बघूया आपण पुढच्या 15 दिवसामध्ये स्कायमेटचा अंदाज कशा पद्धतीनं वर्कआउट होतो, कशा पद्धतीनं आपल्याला त्याचं काही निष्कर्ष काय निघतो हे पाहणं गरजेचं आहे. कारण हवामानशास्त्र हे खूप डिटेलवर त्याचा जाऊन स्टडी करावा लागतो. वरचं बघून आपल्याला एवढं डिटेलमध्ये सांगता येऊ शकत नाही. तरी देखील स्कायमेटचं मी बघितलं आज, तर स्कायमेटच्या याच्यावरून आपल्याला असं दिसत आहे 17 जुलै ही माजलगाव तालुका आणि आजूबाजूच्या परिसरासाठी हवेचा वेग देखील कमी होणार आहे, ह्युमिडिटी देखील वाढणार आहे. त्याचबरोबर तापमानात देखील 36 वरून 34पर्यंत येणार आहे. म्हणजे तिन्ही गोष्टी फेवरेबल आहेत. तापमान कमी होतं, ह्युमिडिटी वाढते, वाऱ्याचा वेग देखील कमी होतो. म्हणून 17 जुलै ही फेवरेबल कंडिशन आहे. त्याच्यापेक्षा जास्त फेवरेबल कंडिशन 19 जुलै आहे. कारण 19 जुलैला वाऱ्याचा वेग जरी थोडासा वाढणार असेल, 23 वरून 24 किलोमीटर प्रति तास जाणार असेल, ह्युमिडिटी वाढणार आहे आणि तापमान अजून कमी होणार आहे. 29 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी तापमान होणार आहे. आणि अति जास्त फेवरेबल तारीख जर बघितलं तर 23 जुलै. 23 जुलैला तापमान हे 28 डिग्री सेल्सिअस, 27 डिग्री सेल्सिअसपर्यंत कमी येणार आहे. म्हणजे तापमान हे 30 जुलैपर्यंत कंटिन्युअस कमी होत जाणार आहे. ह्युमिडिटी वाढत जाणार आहे. वाऱ्याचा वेग देखील कॉन्स्टंट राहणार आहे. 25, 24, 23 किलोमीटर प्रति तास वाऱ्याचा वेग असणे हे पाऊस पडण्यासाठी चांगलं वातावरण असतं. त्याचबरोबर ह्युमिडिटी वाढणं गरजेची असते, ती वाढताना आपल्याला दिसत आहे. त्याचबरोबर तापमान कमी होणं हे सुद्धा गरजेचं आहे. तिन्ही फॅक्टर हे अनुकूल आहेत. त्यामुळे 17 जुलै, 19 जुलै आणि 23 जुलै या 3 तारखांना आपल्याला परिस्थिती चांगली बघायला मिळू शकते. तरी देखील पाऊस जास्त होईल का नाही हे आपल्याला अजूनही तेवढं क्लिअरपणे सांगू शकत नाहीत. परंतु जे काही पीक पेरले आहेत त्याला जीवनदान मात्र नक्की मिळू शकतं असं आपल्याला आशा दिसून येत आहे. 17 जुलै माजलगाव आणि आजूबाजूच्या परिसरातील जे तालुके आहेत
त्यांच्यासाठी खास करून मी स्कायमेटला आज बघितलं तर 17 जुलै, 19 जुलै आणि 23 जुलै या 3 तारखाला थंडरस्टॉर्म कंडिशन दाखवलेली आहे. थंडरस्टॉर्म म्हणजे काय? वादळी वाऱ्यासह पाऊस. बाकीच्या तारखाला देखील पाऊस 16 पासूनच दाखवलेला आहे, परंतु तो लाईट रेन दाखवलेला आहे. लाईट रेन म्हणजे हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दाखवलेला आहे. थंडरस्टॉर्म नसणार आहेत. मात्र 17 जुलै, 19 जुलै आणि 23 जुलै या 3 तारखांना माजलगाव आजूबाजूच्या परिसरामध्ये धारूर असेल, वडवणी असेल, परळी तालुका असेल, इकडं परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुका असेल, जालना जिल्ह्यातील घनसावंगी, अंबड, परतूर तालुका असेल, गेवराई असेल, ह्या परिसरामधला हा अंदाज लागू होऊ शकतो. कारण तशा पद्धतीचं एवढं काही एकदम चेंजेस होत नाही ड्रास्टिकली तालुका टू तालुका, परंतु रिजनल लेवलवर जरी बघितलं आपण तर माजलगाव आणि माजलगावच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये 17 जुलै, 19 जुलै आणि 23 जुलै ह्या 3 तारखा फेवरेबल आहेत. हे आपण बघूया स्कायमेटचं कसं वर्कआउट होतं. म्हणजे असेच जर अंदाज आपले खरे ठरत गेले तर आपल्याला स्कायमेटचा सुद्धा आधार देऊन पुढील 15 दिवसासाठी आपल्याला फोरकास्टिंग करता येऊ शकतं. कारण भारतीय हवामान विभागाचं जे असतं ते जिल्हा वाईज असतं, रिजनल लेवलला असतं. तालुका लेवलला एवढं खाली जाऊन हवामान विभाग तसं असतात पण त्यांचे डिटेल्स, परंतु तेवढं एक्सप्लेनेशन त्यातून मिळत नाही. कारण सॅटेलाईटचं जरी बघितलं तर आपण ते सॅटेलाईटवरून सुद्धा एवढा अंदाज देता येऊ शकत नाही. परंतु स्कायमेटचे जे अंदाज आहेत ते बऱ्यापैकी वर्कआउट होतात. हे जागतिक लेवलवर सिद्ध झालेलं आहे. तशा पद्धतीचं वातावरण आजच माजलगाव तालुक्यामध्ये सर्वात कमी पाऊस आहे. गेवराई तालुक्यात देखील बीड जिल्ह्यामध्ये सर्वात कमी पाऊस झालेला आहे. केज तालुका वगळता बीड जिल्ह्यात सर्वच ठिकाणी ही परिस्थिती आहे. तर शेतकऱ्यांनी हा थोडासा लक्षात घ्यायचा अंदाज. 17 जुलै, 19 जुलै आणि 23 जुलै या 3 तारखांना मात्र आपल्याकडे पाऊस पडण्याची शक्यता आहे. तरी देखील ज्यांच्याकडे ठिबक सिंचन उपलब्ध आहे त्यांनी ऊसाला पाण्याचा वापर चालू ठेवावा. तुषार सिंचन उपलब्ध आहे त्यांनी कापूस आणि सोयाबीनला तुषार सिंचन पद्धतीनं पाण्याचा वापर चालू करावा. जे छोटे शेतकरी असतील त्यांनी त्यांच्याकडे तुषार किंवा ठिबक उपलब्ध नाही त्यांनी सरी आडसरी पद्धतीनं पाणी चालू ठेवलं तरी देखील काही हरकत नाही. कारण जुलैमध्ये देखील सरासरीपेक्षा कमीच पाऊस बीड जिल्ह्यात देखील राहणार आहे. त्यामुळे पाऊस अतिवृष्टी होईल असं चिन्ह काय सध्या तरी आपल्याला दिसून येत नाहीत. तरी हा अंदाज लक्षात घ्या. 17 जुलै, 19 जुलै आणि 23 जुलै या 3 तारखांना पावसाची शक्यता आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांकडे सिंचन सुविधा उपलब्ध आहे त्यांनी ठिबकद्वारे तुषारद्वारे सिंचन चालू ठेवावे. जर शक्य नसेल तर सरी आडसरी पाणी द्यावे, हलकं पाणी द्यावे, जेणेकरून आपले जे हलके रान असतील त्यामध्ये आपण पीक चांगल्या पद्धतीने वाचू शकतो. तर अशा पद्धतीचा अंदाज आहे. बघूया पुढील 10 दिवसात काय होतं तर, आणि अशा पद्धतीने आपण त्याच्यावर निष्कर्ष काढत जाऊ. आणि स्कायमेटचा सुद्धा आधार घेत आपण स्कायमेट आणि भारतीय हवामान विभाग या दोन्हीचं कन्क्लुजन करून आपण थोडा आढावा घेत जाऊ असं मी सर्वांना सांगतो. ओके, धन्यवाद.